विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर नंबर 7 वेव ऑप्टिक्स ह्या चॅप्टरला सुरू करणार आहोत. वेव ऑप्टिक्स इंट्रोडक्शन पाहूया आपण. जो झालेला भाग आहे आपल्याला 10वीला 11वीला त्याचं थोडंसं आपण आठवण करूया की वेव ह्याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्येच आपण पाहिले पहा की सुपरपोजिशन ऑफ वेव मध्ये आपण वेवची डेफिनेशन केली. वेव आणि ऑसिलेशन. वेव म्हणजे an oscillatory disturbance traveling through the medium. Given medium is called wave. आणि जर वेव ऑप्टिक्स आपण हल्ल्या वर्गामध्ये ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, मग ते ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे ह्याला चालण्यासाठी काय लागतंय? लाईट, सनलाईटची गरज असते. उदाहरणार्थ मायक्रोस्कोप असेल, त्यानंतर आणखी आपण मिरर असेल, लेन्स असेल, असे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याला ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट किंवा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणायचं. मग त्याला चालण्यासाठी सनलाईटची आवश्यकता असते. मग आपल्याला आज ह्या चॅप्टरमध्ये वेव ऑप्टिक्समध्ये आपण वेवची डेफिनेशन केली. वेवचे प्रोग्रेसिव्ह वेव आहे, त्यानंतर त्याचे अनेक प्रकार पडतात, तर तिकडं आपल्याला जायचं नाही आहे. तर आपल्याला थोडंसं वळायचं आहे लाईट किंवा नेचर ऑफ लाईटकडे. मग लाईटच्या संदर्भात कुठले कुठले फेनॉमेनाचा आपण विचार केलेला आहे? तर पहिला विचार आपण केलेला आहे जे लाईट आहे किंवा द पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड रे ऑफ लाईट. म्हणजे आपण समजून घ्यावं की रे ऑफ लाईट पुढे जातो. रे ऑफ लाईट, द पाथ ऑफ लाईट, ज्या पाथने, ज्या रस्त्याने लाईट ट्रॅव्हल होते त्या पाथला म्हणायचं रे ऑफ लाईट. आणि जर असे लाईट जर आपण ट्रान्सपरंट मीडियमवर इन्सिडेंट होत असेल तर आपल्याला लाईटचे वेगवेगळे फेनॉमेनॉन आपल्याला पाहायला मिळतात. आपण काय पाहिलेत, काय आपल्याला पाहिजे, कुठले कुठले पाहिलेत आपण? तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपल्याला माहिती आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे आपण खाल्ल्या वर्गामध्ये पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असेल, त्याचप्रमाणे स्कॅटरिंग ऑफ लाईट असेल, डिस्पर्शन ऑफ लाईट असेल. हे जे काही लाईटचे फेनॉमेनॉन आहेत ते आपण 10वीला आणि 11वीच्या वर्गामध्ये पाहिलेले आहेत. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला थोडंसं नवीन म्हणजे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, इंटरफरन्स ऑफ लाईट, त्यानंतर पोलरायझेशन, ह्या नवीन कन्सेप्टचा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये थोडासा अभ्यास करायचा. मग आपण परत एकदा उजळणी करूया की रिफ्लेक्शन ऑफ लाईट. समजा आपण कन्सिडर केलं, वी कन्सिडर दिस इज द इंटरफेस बिटवीन टू मीडियम. हा दोन माध्यमाचा एक्स वाय विथ द इंटरफेस किंवा बाउंड्री बिटवीन टू मीडियम. वरचं मीडियम असेल मीडियम 1 आणि मीडियम, जनरली आपण मीडियम 1 हे एअर किंवा व्हॅक्यूम घेतो आणि मीडियम 2 हे डेन्सर मीडियम असतं. मग ते वॉटर असेल किंवा ग्लास असेल, कुठलंही माध्यम असेल. वी कन्सिडर द एक्स वाय ही समजा बाउंड्री असेल, इंटरफेस असेल दोन माध्यमांमध्ये. म्हणजे ह्याच्या वरच्या बाजूला मीडियम 1 असेल, एअर मीडियम असेल किंवा व्हॅक्यूम असेल. ह्याच्या खाली मीडियम 2 असेल, ते डेन्सर असेल, मग ते वॉटर असेल किंवा ग्लास असेल. आणि आपण हा MN हे त्याचे असेल स्तंभिक आहे किंवा आपण त्याला नॉर्मल असं हे असणार आहे नॉर्मल. त्या नॉर्मलमुळे काय होतं की या ठिकाणी हा M समजा जर आपण अँगल विचारात घेतला O
तर एम हा पॉईंट ओ असेल तर एम ओ वाय हा 90 डिग्री, एम ओ एक्स म्हणून ते त्याला नॉर्मल म्हणतात, स्तंभिका आपण त्याला म्हणतो. काय कारण ते त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करते म्हणून आपण त्याला नॉर्मल असं म्हटलेलं आहे. मग जर असा जो इंटरफेस असेल त्याच्यावर जर आपण लाईट रे इन्सिडेंट केला, त्याच्यावर जर आपण लाईट रे इन्सिडेंट केला म्हणजे आपण अशा प्रकारे लाईट रे इन्सिडेंट केला, नाव समजा त्याला आपण नाव दिलं पीओ. हा जर लाईट रे आपण त्या इंटरफेस वर इन्सिडेंट केला तर काय घडतं, दिस रे बॅक इनटू सेम मीडियम. काय घडतं, जर रे ऑफ लाईट किंवा लाईट रे जर आपण त्या बाउंड्रीवर XY बाउंड्रीवर कुठेही इन्सिडेंट केला, आपण इथं अँगल येण्यासाठी आपण त्या ठिकाणी O या ठिकाणी इन्सिडेंट केलाय, तर काय होतं की दिस लाईट रे बॅक इनटू सेम मीडियम. सच अ phenomenon of light is called reflection of light. आलं का लक्षात? म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, the way the light ray incident on one medium and is back into same medium. तो ज्या माध्यमामधून येतो त्याच माध्यमामध्ये तो परत जातो. हा जो लाईटचा फेनॉमेनॉन आहे त्याला म्हणायचं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग या ठिकाणी पहा, ह्या इन्सिडेंट रे मुळे ह्या नॉर्मलशी एक अँगल तयार झाला, त्या अँगलला म्हणतात आय अँगल ऑफ इन्सिडेंट. हे आपला भाग झालेला भाग आहे, फक्त आपण परत थोडासा त्याची उजळणी करतोय. आणि जो रे आपण समजा असं म्हणूया OS, हा जो रे, दिस रे इज कॉल्ड रिफ्लेक्टेड रे. आणि त्या रिफ्लेक्टेड रेने स्तंभिकेशी केलेला अँगल म्हणजे R, त्याला आपण R म्हणतो. R म्हणजे काय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि I म्हणजे काय, अँगल ऑफ इन्सिडेंट. आणि जर हा सरफेस प्लेन सरफेस असेल तर अँगल I इज इक्वल टू अँगल R. हे दोन्ही अँगल कसे असतात, सारखे असतात. हा भाग आपल्याला थोडंसं आपण उजळणी करतोय. रिफ्लेक्शन आलं का सर्वांच्या लक्षात, म्हणजे लाईट रे ज्या माध्यमामधून येतो तो परत त्याच माध्यमामध्ये जातो, परंतु त्याची तो डायरेक्शन चेंज करतो. म्हणजे लाईट रे असणार आहे, लाईट रेला आपण काय म्हटलेलं आहे की जो पाथ असणार आहे, रे ऑफ लाईट असणार आहे किंवा लाईट रे पाथ ऑफ लाईट, ही लाईट काय करते, त्याचे डायरेक्शन मात्र चेंज करत असते रिफ्लेक्शन झाल्यानंतर. मग ही अगोदरची दिशा अशी नंतर रिफ्लेक्ट होतो ह्या दिशेला गेलाय, म्हणजे लाईट रे त्याचा पाथ चेंज करू शकतो आणि परत तो स्ट्रेट लाईन पाथने पुढे पास होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे त्याच माध्यम एअर आहे किंवा मीडियम 1 मधूनच आला आणि परत मीडियम 1 मध्येच तो माघारी गेलाय. हा जो लाईटचा फेनॉमेनॉन आहे त्याला म्हणायचं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि जर हा XY सरफेस अगदी प्लेन असेल तर इन्सिडेंट अँगल आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन दोन्हींची किंमत सारखी असते. ह्याच्यावरून आपल्याला लॉज पाहायला भेटतात. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन दोन आहेत. त्यापैकी पहिला लॉ की दिस इन्सिडेंट रे then reflected ray are opposite side of the normal. बघा हे नॉर्मल आहे, ह्या नॉर्मलच्या ह्या बाजूला PO आहे म्हणजे इन्सिडेंट रे आहे आणि ह्या बाजूला OS म्हणजे रिफ्लेक्टेड रे आहे. म्हणजे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे स्तंभिकेच्या नॉर्मलच्या अपोजिट बाजूला असतात. किंवा हाच लॉ आपण कसा डिफाइन करू शकतो की इन्सिडेंट अँगल I and angle of reflection are opposite side of the normal. हे झालं पहिलं लॉचं स्टेटमेंट.
म्हणजे पहिला जो लॉ आहे तो तुम्ही दोन प्रकारे डिफाईन करू शकता. नंबर 1, द इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर लाईन्स अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल, किंवा द इन्सिडंट अँगल अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर लाईन्स अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. हे नॉर्मलच्या विरुद्ध बाजूला असतात. दुसरा लॉ आपल्याला डिफाईन करा येईल की हे सर्व कोण कोण, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे, इन्सिडंट अँगल, अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि नॉर्मल आर लाईन्स इन सेम प्लेन. हे सर्व एकाच प्रतलामध्ये येतात. म्हणजे दुसरा लॉ काय आहे, द इन्सिडंट अँगल, angle of reflection and normal lies in same plane. एकाच प्रतलामध्ये, सारख्याच प्रतलामध्ये हे सर्व असतात. हा झाला सेकंड लॉ. आणि ह्यालाच म्हणतात लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आलं का सर्वांच्या लक्षात हा कन्सेप्ट रिफ्लेक्शनचा, की आपल्याला परत परत ह्या गोष्टी पुढे येणार आहे, परंतु आपल्याला बेस परफेक्ट माहित असलं पाहिजे की रिफ्लेक्शन काय आहे. आलं सर्वांच्या लक्षात. आता पुढं दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जर तुम्हाला सर्वांना रिफ्लेक्शन ऑफ लाईट समजलं असेल तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट सुद्धा लक्षात येईल. रिफ्लेक्शन मध्ये काय झालं, हा जो इन्सिडेंट रे आला, ज्या माध्यमामधून आला तो त्याच माध्यमामध्ये परत गेला. आता जर आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पाहिजे तर आपण सेम कन्सेप्ट विचारात घेणार. सपोज वी कन्सिडर द XY is the boundary between two medium 1, that is AM, medium 2, that is denser medium. And suppose again this is MN normal. हे असणार आहे normal. Suppose this is point 2. आणि हा XY हा इंटरफेस असणार आहे दोन माध्यमांमध्ये. पण एक कॉमन गोष्ट की इन्सिडेंट रे इज इन्सिडेंट फ्रॉम मीडियम 1. आपण नाव त्याला दिलं PO. हा जो इन्सिडेंट रे आहे तो मीडियम 1 मधून इन्सिडेंट झाला. then this ray transfer one medium into another medium. तर काय घडतं की तो हा रे मीडियम 1 मधून आलाय, XY ही त्याची बाउंड्री आहे, परंतु ज्यावेळेस हा PO रे मीडियम 1 मधून आला आणि बाउंड्री छेदून तो मीडियम 2 मध्ये जातो. म्हणजे हा जो रे ऑफ लाईट असणार आहे किंवा लाईट रे एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो. समजा आपण नाव दिलेला परत SOS. तर या ठिकाणी हा झाला इन्सिडेंट अँगल I आणि हा झाला हा रिफ्लेक्ट झाला. म्हणजे when the ray of light incident on boundary between two media, then this ray transfer one medium into another medium. Such a phenomenon of light is called refraction of light. आलं का लक्षात. रिफ्रॅक्शन मध्ये काय घडतं की रे एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर होतो. परंतु हे होत असताना हा जो आय आहे त्याला म्हणायचं इन्सिडेंट
अँगल आणि हा आर आहे त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि जर आपण कंपॅरिझन केलं या दोघांचं तर आपल्याला असं लक्षात येईल की अँगल आय इज ग्रेटर दॅन अँगल. रिफ्रॅक्शन मध्ये काय घडतं तर इन्सिडेंट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा जास्त असतो. का घडतं असं तर आपण खाल्ल्या वर्गामध्ये शिकलोय पहा की व्हेन द रे ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन रेअर मीडियम इज कॉल्ड रेअर मीडियम. एअर असेल किंवा व्हॅक्यूम असेल, डेन्सर मीडियम हे वॉटर असेल किंवा ग्लास असेल. व्हेन द लाईट रे or ray of light is incident on rarer medium into denser medium, then the refracted ray bend towards the normal. तर असं घडतं तो रिफ्लेक्ट झालेला रे आहे तो स्तंभिकेच्या बाजूला झुकलेला असतो. का झुकतो तर मीडियम 1 मध्ये हे एअर आहे म्हणजे लाईटची वेलॉसिटी ही मीडियम 2 पेक्षा जास्त असते. आणि ज्यावेळेस हा इंटरफेस मधून लाईट रे एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो त्यावेळेस ह्या रेची ह्या डेन्सर माध्यमामुळे वेलॉसिटी थोडीशी कमी होते आणि मग तो रे काय होतो हळूहळू स्तंभिकेच्या बाजूला येतो. म्हणून हा अँगल रेअर मीडियम मधला डेन्सर मीडियम पेक्षा थोडासा जास्त असतो. मग ह्याच्यावरून जर आपण असं प्रत्येक वेळेस केलं हा एकच घेतला आपण दुसरा घेतला तिसरा घेतला चौथा घेतला तर आपल्याला लॉ मिळतो. त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आणि हा लॉ एका सायंटिस्टने शोधून काढलाय त्याचं नाव आहे स्नेल्स. म्हणून त्याला असं सुद्धा म्हटलं जातं की स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. मग काय आहे तो लॉ इथं आपल्याला दोन गोष्टी दिसतात. मी काय म्हटलं की हा एकच रे घेतला आपण अनेक रे घेतले आणि ह्या स्नेल शास्त्रज्ञाने काय केलं मग की हा साइन आय म्हणजे हा जो इन्सिडेंट अँगल आहे त्याचा साइन घेतला डिवायडेड बाय ह्याचा सुद्धा साइन घेतला म्हणजे साइन आय अपॉन साइन आर यांचा रेशो जर घेतला तर साइन आय कुठल्या माध्यमामध्ये मीडियम 1 मध्ये आहे डेन्सर मीडियम मध्ये आहे. साइन आर हा रेअर मीडियम मध्ये आहे सॉरी डेन्सर मीडियम आहे माध्यम 2 मध्ये आहे. आणि जर ह्याचा रेशो घेतला तर त्याला लक्षात आलं की हा रेशो कॉन्स्टंट येतो एक स्थिर संख्या येते. म्हणजे साइन आय upon sin r is equal to constant and that constant is called refractive index of the given medium. त्याने नाव काय दिले त्याला refractive index of the given medium. म्हणजे आपण refractive index sin I upon sin r is equal to n. n म्हणजे refractive index. आणि कधी कधी आपण असं लिहितो n2 upon n1 that is refractive index of medium 1 with respect to medium 2 किंवा आपण हे फॉर्म्युला असा लिहू शकतो sin I into n1 is equal to sin r into n2. म्हणजे अशा प्रकारे हे स्नेल्स लॉचं स्टेटमेंट झालं. मॅथमॅटिकल स्टेटमेंट असेल किंवा थेरॉटिकल. थेरॉटिकल स्टेटमेंट कसं आहे इफ देर इज 2 पेअर ऑफ मीडियम जर 2 स्पेअर असतील तर 2 आहे तर मीडियम 1 आणि मीडियम 2 दोन माध्यमांचे स्पेअर आहे देन द साइन अँगल ऑफ इन्सिडंट इफ स्टेटमेंट कसं लिहिता येईल आपल्याला स्नेल्स लॉचं किंवा लॉज ऑफ रिफ्रॅक्शनचं इफ देर इज 2 पेअर ऑफ मीडियम ही कंडिशन असली पाहिजे. Then the ratio of sine angle of incident to the sine angle of
refraction is equal to constant. This is called Snell's law, or that constant is called refractive index of the given medium. म्हणजे दोन मीडियम आहेत म्हणून आपण लिहिलंय n2 divided by n1 म्हणजे मीडियम 1 with respect to मीडियम 2. This is called laws of refraction किंवा Snell's law. सर्वांना समजलं का? हे लक्षात ठेवायचं, तर गोल होऊन द्यायचं नाही. पहा, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन मध्ये काय घडतं की रे ज्या माध्यमामधून येणार आहे त्याच माध्यमामध्ये तो परत मागे जातो आणि दोघांचा अँगल म्हणजे इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्ट झालेला अँगल सारखा असतो. रिफ्रॅक्शन म्हणजे काय होतं की माध्यम रे एका माध्यमामधून येतो आणि तो दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर होतो. ह्याला म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि ह्या केसमध्ये इन्सिडेंट अँगल हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा थोडासा जास्त असतो. आलं का लक्षात? हे झालं रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. आता ऑप्टिकच्या संदर्भात आपल्याला दोन इन्स्ट्रुमेंट आपल्याला माहिती आहेत. त्याचा आपण खाल्ल्या वर्गामध्ये अभ्यास सुद्धा केलेला आहे. त्यातला पहिला भाग म्हणजे मिरर. मिरर इज अ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. मग मिररच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे की मिररचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार असतो आपण त्याला म्हणतो कॉन्केव मिरर आणि दुसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो कॉन्व्हेक्स. आणि जर मग आपल्याला काय माहित करून घ्यायचंय फक्त की मिररच्या बाबतीत त्याची इमेज कशी असणार आहे. जर कॉन्केव मिरर असेल, कॉन्केव मिरर असा जर मिरर असेल, कॉन्केव मिरर, दिस इज कॉन्केव मिरर, दिस इज प्रिन्सिपल ऍक्सिस. हा झाला प्रिन्सिपल ऍक्सिस कॉन्केव मिरर. आणि जर आपण ऑब्जेक्ट या बाजूला ठेवला असेल, सपोज दिस इज ऑब्जेक्ट, तर त्याची इमेज कुठे येते? आठवा सर्वांनी, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. जर मिरर असेल आणि जर कॉन्केव मिरर असेल तर ऑब्जेक्ट ह्या बाजूला ठेवला तर त्याची इमेज सुद्धा सेम साइडला येते, त्याच बाजूला येते. दिस इज आय म्हणजे इमेज. इमेज सुद्धा काय येते? सेम साइड. पण कशी असते ती? दी इमेज इन्व्हर्टेड आणि रिअल असते. म्हणजे आपण त्याला उलटी आणि खरी. आणि परत मग ह्या इमेजची साईज, द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्टची पोझिशन कुठं आहे? समजा हा इथं आपण असा विचार केला, दिस इज एफ फोकल पॉइंट and this distance is called focal length. Focal length. हे अंतराला आपण फोकल लेंथ असं म्हणतो. लेंथ आणि फोकल पॉइंट असो. मग हा जो पॉइंट आहे तुमचा, ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय? जवळ ठेवलाय का फोकल पॉइंटवर ठेवलाय का फोकल पॉइंट आणि लेंथच्या मध्ये ठेवलाय का फोकल पॉइंट पासून लांब ठेवलाय? त्याच्यावर मिळणारी इमेज, ती साईज, ती लहान आहे का मोठी आहे, इन्व्हर्टेड आहे का सुलटी आहे का खरी आहे, ते कुणाच्या अवलंबून असतं? द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठं ठेवला आहे त्याच्यावर त्याची इमेज अवलंबून असते. मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? तर कॉन्केव मिरर असेल तर मात्र त्याची इमेज कुठं येते? ऑब्जेक्टच्याच बाजूला येते, सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट. आणि परत ती इमेज कशी असणार आहे? ती कुणाच्या अवलंबून असेल? ऑब्जेक्ट कुठं ठेवलाय त्यानुसार. जर आपण विचार केला दुसरा भाग कॉन्व्हेक्स मिररचा, हा झाला कॉन्व्हेक्स मिरर, हा झाला त्याचा प्रिन्सिपल ऍक्सिस आणि समजा हा असेल ऑब्जेक्ट. तर in case of convex mirror, this image of object
कशी मिळते आपल्याला? व्हर्च्युअल मिळते. इकडं काय मिळते? आपण म्हटलंय रिअल मिळते. इन्व्हर्टेड आणि रिअल. इकडं व्हर्च्युअल मिळते, आभासी मिळते. आपल्याला ते दिसत नाही. आपल्याला जर ते पाहिजे असेल तर आपल्याला कॉम्बिनेशन करावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करून ती इमेज पाहायला मिळते. परंतु कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत जर जी मिळणारी इमेज आहे ती इमेज कशी असते? रिअल नसते, ती व्हर्च्युअल असते, आभासी असते. आणि आपण त्याला सुलटी म्हणतो. ठीक आहे. म्हणजे मिररच्या बाबतीत, इन केस ऑफ मिरर हे पहिलं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे. आणि ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये कॉन्केव्ह मिरर असेल तर आपल्याला तिथं इमेज रिअल मिळते, इन्व्हर्टेड मिळते आणि सेम साईड ऑफ द ऑब्जेक्ट मिळते. जर पोझिशन चेंज केली तर इमेजची साईज सुद्धा चेंज होऊ शकते. इकडं मात्र कशी मिळते? ती व्हर्च्युअल मिळते. आणि दुसरं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट जे आपल्याला सर्वांना माहित आहे ते म्हणजे लेन्स. दुसरं जे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे लेन्स, त्याच्यासोबत दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आपण त्याला म्हणतो कॉन्व्हेक्स लेन्स आणि दुसरा प्रकार आपण म्हणतो त्याला कॉन्केव्ह लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स पहिला हा असेल convex lens. This is principal axis. This is the position of object. Suppose this is F, focal point, and this distance is called focal length. Focal length. जर असे कंडिशन असेल, काय केलंय आपण इथं? आता लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्सच्या लेफ्ट साइडला ऑब्जेक्ट ठेवला तर त्याची इमेज कुठे येते? राईट साइडला. दिस इज आय इमेज इन केस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला झालेलं आहे आपलं 11वीला. परत आपण त्याची उजळणी करतोय. जर कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर ऑब्जेक्ट लेफ्ट बाजूला असेल तर त्याची इमेज काय येते? राईट बाजूला असते. ती कशी असते? उलटी असते, म्हणजे इन्व्हर्टेड आहे आणि रिअल असते. परत आपण जर ह्या इमेजची साईज ती मोठी असली पाहिजे, लहान असली पाहिजे, रिअल असली पाहिजे, इन्व्हर्टेड असली पाहिजे, कशावर अवलंबून असतं? द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट कुठं ठेवला आहे त्याच्यावर त्याची इमेजची साइज आणि पोझिशन अवलंबून असते. इन केस ऑफ कॉन्केव्ह लेन्स, जर कॉन्केव्ह लेन्स असेल असा this is the position of object. In case of concave lens, when object placed left side of the concave lens, its image is virtual. तर ती आभासी इमेज आपल्याला मिळते. आलं का लक्षात सर्वांच्या? म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर त्याची इमेज याप्रमाणे मिळते. कॉन्केव्ह लेन्स मध्ये मात्र इमेज ही व्हर्च्युअल मिळते. ती आपल्याला सहजासहजी दिसत नाही. जर आपल्याला पाहिजे असेल तर तिथं आपल्याला कॉम्बिनेशन करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारे आपण हा चॅप्टर सुरू होण्याच्या अगोदर थोडंसं इंट्रोडक्शन मध्ये जो महत्त्वाचा भाग आहे पाठीमागे झालेला तो आपण रिवाइज केलेला आहे की रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, मिरर आणि लेन्स. मग मिरर आणि लेन्स मध्ये द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्टची जागा कुठं आहे त्याच्यावर त्याची इमेज अवलंबून असते आणि साईज ऑफ इमेज अवलंबून असते. आणखी जी साईज ऑफ इमेज डिपेंड्स अपॉन फोकल लेंथ.
त्या लेन्सची किंवा मिररची फोकल लेंथ किती आहे त्याच्यावर सुद्धा त्याची इमेज अवलंबून असते. अशा प्रकारे आपल्याला ह्या 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंतर आपण ॲक्च्युली ह्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत.